पुनावळे टनलच्या या ट्रॅफिकमुळे तुम्ही सुद्धा खूप जास्त त्रस्त आहात ना? हा पुनावळ्याचा टनल है, इधर नेहमीच ट्रॅफिक असतात। अर्धा तास झाला गाडी घेऊन थांबले। कभी कभी तो आते भी नहीं है इस चक्कर में कि इस पे तो अटक नहीं है। रोजच्या या ट्रॅफिकमुळे पुनावळ्यात राहणं म्हणजे अगदी गुन्हा झालेला आहे। या प्रॉब्लेमसाठी खूप सारे टेम्पररी सोल्युशन्स केले गेले, जसे की इथले सर्व्हिस रोड्स खूप वेळा रिपेअर केले, त्याचबरोबर इथले आरएमसी प्लांट्स आणि कन्स्ट्रक्शनच्या ट्रक्सला थांबवण्यासाठी इथे हाईट लिमिटचे बॅरिकेड सुद्धा लावले। आणि सगळ्यात इफेक्टिव्ह कदाचित ज्यामुळे तुमचा वेटिंग टाइम थोडासा कमी झाला असेल, तुमचा वेळ थोडासा वाचला असेल, तो म्हणजे ट्रॅफिक मॅनेजमेंट, ज्यासाठी इथे 4 ट्रॅफिक पोलीस डिप्लॉय केले गेले। परंतु हे सगळं करूनही तुम्हाला इथे वेट करावाच लागतो, इथे थांबावंच लागतं। शेवटी या प्रॉब्लेम वरती कुठल्या ऑथॉरिटीज काही सोल्युशन आणणार आहेत पण का नाही, आणि जर कोणी आणणार असेल तर ते नेमकं कोण, या सगळ्यांच्या प्रश्नांच्या शोधात आम्ही आज निघालेलो आहोत। नमस्कार मंडळी, तर आमच्या शोधानुसार आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार हा जो पुनावळे अंडरपास आहे, ज्याला तुम्ही पुनावळे टनल सुद्धा म्हणता, हा 2 ऑथॉरिटीजच्या अंडर येतो। एक आहे PCMC आणि दुसरा आहे NHAI। तर आता आपण बघूया की नेमकं आपल्या या ट्रॅफिक प्रॉब्लेमसाठी कुठल्या ऑथॉरिटीज काय ऍक्शन घेणार आहेत। आता बघूया अप्रोच रोड्स, म्हणजे जर तुम्ही रावेत वरून औंध रावेत BRTS रोडने पुढे जाताय आणि उजवीकडे वळून जो मंदिरला लागून रोड येतो पुनावळे टनलला, हा रोड सध्याला 12 मीटर वाईड आहे आणि हा पुढे चालून 18 मीटर वाईड होणार आहे। आणि आता जर आपण पुनावळे टनल क्रॉस केला आणि पुनावळेच्या दिशेने आलो तर हा जो पुनावळेचा रोड आहे हा सध्याला 18 मीटरचा आहे आणि हा पुढे चालून 30 मीटर वाईड होणार आहे। आता हे तर झालं रोडचं वाईडनिंग, पण आपल्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तिथे येतो जेव्हा आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा असतो। म्हणजे आता जर आपण भूमकर चौकामधून पुनावळेच्या दिशेने येतोय हायवेने आणि सर्व्हिस रोडने आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे, तर तिथे आपण अडकून बसतो, आपल्याला तिथे वेट करावा लागतो। जसं की टनलच्या जवळ जाऊन एकतर आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायला लागतो किंवा मग पुढची ट्रॅफिक पुढे सरकेपर्यंत आपल्याला तिथेच वेट करायला लागतो। यावरती सुद्धा सोल्युशन आलेलं आहे, ते म्हणजे फ्री लेफ्ट टर्न। आता तुम्ही म्हणाल की हे नेमकं फ्री लेफ्ट टर्न म्हणजे काय, तर जर तुम्ही मुकाई चौकामध्ये गेला असाल तर मुकाई चौकामधून बाय हायवे तुम्ही वाकडच्या दिशेने येताना तुम्हाला तिथे एक फ्री लेफ्ट टर्न बघायला मिळतो। अगदी असेच फ्री लेफ्ट टर्न्स इथे 4ही बाजूने होणार आहेत। म्हणजे आता तुम्ही भूमकर चौकामधून पुनावळेच्या दिशेने आलात तर इथे सुद्धा तसाच फ्री लेफ्ट टर्न आहे, जेणेकरून तुमची गाडी आता डायरेक्टली इथून पास होऊन जाईल। आणि जर तुम्हाला पुनावळेमधून हायवेला मुंबईच्या दिशेने लेफ्ट टर्न घ्यायचा आहे तर इथे सुद्धा तसाच फ्री लेफ्ट टर्न होणार आहे। आणि आता जर तुम्ही मुंबईच्या दिशेने येताय आणि तुम्हाला रावेत ब्रिजच्या बाजूने फ्री लेफ्ट टर्न घ्यायचा आहे तर इथे प्रॉब्लेम येऊन जातो। तो असा की इथे एक DP आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, ज्यामुळे इथे फ्री लेफ्ट टर्नला प्रॉब्लेम येत आहे। पण आता ह्या DPचं शिफ्टिंग सुद्धा सुरू झालेलं आहे, ही DP सुद्धा इथून रिलोकेट केली जाईल आणि ज्यामुळे तुम्हाला इथे फ्री लेफ्ट टर्नसाठी ऑप्शन मिळणार आहे आणि इथे सुद्धा सेमच फ्री लेफ्ट टर्न होणार आहे। त्याचबरोबर जर तुम्ही रावेतच्या दिशेने येताय आणि तुम्हाला इथे वाकडच्या दिशेने म्हणजे भूमकर चौकाच्या दिशेने हायवेला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे तर इथे सुद्धा अगदी तसाच फ्री लेफ्ट टर्न तयार तुमच्यासाठी होणार आहे। आता हा तर झाला PCMCचा पार्ट, पण आता बघूया की नेमकं NHAI इथे काय ऍक्शन घेणार आहे। तर जर तुम्ही लेफ्ट टर्न घेऊन हायवेच्या साईडने आलात तर तुम्ही अगोदर येतात ते म्हणजे सर्व्हिस रोडवरती, आणि हा सर्व्हिस रोड आता फक्त आणि फक्त 12 मीटरचा आहे, जो की पुढे चालून NHAI 24 मीटर वाईड करणार आहे। पण इथे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जर कशामुळे येत असेल तर तो म्हणजे या टनलमुळे। आता हा टनल सुद्धा तर NHAIच्या अंडरच येतो आणि याची हाईट सुद्धा सध्याला 14 फूट आणि हा वाईड फक्त 12 मीटर आहे। त्यामुळे होतं काय, फक्त 2च गाड्या जाऊ शकतात ॲट अ टाइम, किंवा एक गाडी जाऊ शकते आणि एक गाडी येऊ शकते। पण इथे ट्रॅफिक मॅनेजमेंटने काय केलं आहे माहितीये, इथे एका बाजूची ट्रॅफिक थांबवून ठेवली जाते आणि दुसऱ्या साईडने 2 रोजमध्ये व्हेकल सोडल्या जातात। आणि शेवटी या सर्व्हिस रोडची ट्रॅफिक तर आहेच, त्यामुळे इथे खूप जास्त प्रॉब्लेम येऊन जातो। पण यावरती सुद्धा इथे सोल्युशन निघालेला आहे, ते म्हणजे इथे आता तुम्ही रावेतमध्ये जर गेलात तर रावेतमध्ये एक असाच अंडरपास बनवलेला आहे, असाच एक मोठा अंडरपास आहे। अगदी तसाच अंडरपास इथे पुनावळेमध्ये सुद्धा बनणार आहे, ज्याची हाईट असणार आहे 20 फूट आणि वाईड असणार आहे 42 मीटर। तर आता जेव्हा हे सर्व डेव्हलपमेंटचे कामं पूर्ण होतील, जसे की हा पुनावळेचा टनल वाईड आणि मोठा होईल, त्याचबरोबर इथले सर्व्हिस रोड्स आणि अप्रोच रोड सुद्धा वाईड होतील आणि हो फ्री लेफ्ट टर्न सुद्धा होईल, तेव्हा काय होणार आहे, जेव्हा आपल्याला इथे लेफ्ट टर्न घेण्याची गरज पडत होती तेव्हा आपल्याला हा पुनावळे टनल क्रॉस करणाऱ्या ट्रॅफिकमुळे थांबावं लागायचं।
पण आता फ्री लेफ्ट टर्नमुळे आपल्याला अजिबात थांबायची गरज नाही. आपण डायरेक्टली लेफ्ट टर्न घेऊन हायवेला कनेक्ट होऊ शकतो. त्याचबरोबर हा पुनावळेचा टनल सुद्धा वाईड आणि मोठा होणार आहे ना, त्यामुळे आता इथून फक्त 2 नाही तर 6 गाड्या ॲट अ टाइम पास होऊ शकतील. म्हणजे 3 जाणाऱ्या आणि 3 येणाऱ्या. त्याचबरोबर आता इथले रोड सुद्धा वाईड होणार आहेत, म्हणूनच इथे जास्त कंजेस्टेड ट्रॅफिक आता होणार नाही. तर अशा प्रकारे PCMC आणि NHAI हा पुनावळे टनलचा ट्रॅफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत. आम्ही जी तुम्हाला ही माहिती देतोय ती पुनावळेचा DP प्लॅन आणि PCMC चे ऑफिशियल्स यांच्याकडून कन्सल्ट करून देत आहोत. लवकरच PCMC हे सगळे डेव्हलपमेंटचे रोडचे कामं सुरू करतील आणि याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलवरती नक्कीच देऊ. आणि हो, तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच कळवा की या प्रॉब्लेमवरती नेमके आणखी काय सोल्युशन्स केले जाऊ शकतात. आणि तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी या प्रॉब्लेम पासून त्रस्त असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जर तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.